नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास आणि समासाचे प्रकार म्हणजे थोडक्यात समासाचा जो प्रकार आहे तत्पुरुष समास त्याचा आपण म्हणजे सराव करणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघा जाणून घेऊया समास म्हणजे काय हे। आपण मागील लेक्चरमध्ये देखील समास आणि समासाचे प्रकार अभ्यासले आहे, परंतु आज आपण याचा सराव करणार आहोत तो म्हणजे तत्पुरुष समासाचा। तत्पुरुष समासामध्ये दोन प्रकार पडतात, उपप्रकार। त्याआधी आपण समास म्हणजे काय ते पुन्हा एकदा पाहूया। जसं समास म्हणजे काय की कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे। ज्यावेळेस आपण बघा भाऊ आणि बहीण असा एक शब्द ज्यावेळेस आपण घेतो, जसं भाऊ बहीण, हे काय झालं, याची फोड कशी होणार, भाऊ आणि बहीण अशा पद्धतीने आपण या शब्दाची फोड करत असतो। म्हणजेच हे दोन शब्द आपण काय करतो, एकत्र आणतो। म्हणजेच कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे। तर हे दोन शब्द एकत्र आले तेव्हा आपण याला काय म्हणत असतो, समास असं म्हणत असतो। आणि त्याच्यामध्ये सामासिक शब्द म्हणजे काय की दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द। ही दोन शब्द एकत्र येऊन यातला म्हणजे ही दोन शब्द जसं बघा भाऊ आणि बहीण, ही दोन शब्द एकत्र येऊन आपण काय केलेला आहे, भाऊ बहीण हा शब्द तयार केलेला आहे। म्हणजेच हाच काय झालेला आपला सामासिक शब्द, जसं आपण याला सामासिक शब्द असे म्हणत असतो। जसं हाच म्हणजे काय आपला समास। आणि ही दोन जोड शब्द एकत्र येऊन ज्यावेळेस नवीन शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला आपण सामासिक शब्द असे म्हणत असतो। जसं बघा आपला हा सामासिक शब्द आहे आणि त्याचाच आपण सामासिक शब्दाचाच आपण विग्रह कशा पद्धतीने करतो की ज्यावेळेस आपण त्याची फोड करून दाखवतो। म्हणजे सामासिक शब्द दिलेला असेल आणि त्याला आपण काय करणे, त्याची फोड करणे। उदाहरणार्थ बघा हा आपला सामासिक शब्द आहे आणि ही काय झालेली शब्दांची फोड, जसं भाऊ आणि बहीण हा काय आहे सामासिक शब्दांचा विग्रह आहे। म्हणजे आपण त्या शब्दाचा काय केलेले आहे, थोडक्यात फोड केलेली आहे। जसं समासाचा विग्रह म्हणजे सामासिक शब्दाची फोड करून सांगणे, ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, समासाचा विग्रह असे म्हणत असतो। आपण बरीच उदाहरणं मागच्या लेक्चरमध्ये घेतली होती। जसं आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की समासाचा विग्रह म्हणजे सामासिक शब्दाची फोड करून दाखवणे ह्या पद्धतीने। जसं बघा समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। त्याआधी बघा सगळ्यात आधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की म्हणजे त्याच्या आधी की ज्यावेळेस सामासिक शब्दामध्ये काय असतं की दोन पद असतात, दोन शब्द असतात। जसं भाऊ बहीण हे दोन शब्द झाले, भाऊ आणि बहीण हे दोन शब्द झाले, हा भाऊ आणि एक बहीण असे दोन शब्द झाले। म्हणजेच सामासिक शब्दांमध्ये दोन शब्द, समासामध्ये कमीत कमी किती शब्द असतात, समासामध्ये कमीत कमी दोन शब्द असतात। समासात दोन शब्द असतात, प्रत्येक समासामध्ये दोन शब्द असतात। जसं भाऊ आणि बहीण हे दोन शब्द झाले आणि समासातील शब्दांना आपण काय म्हणत असतो, पद म्हणत असतो। लक्षात ठेवायचं की समासातील शब्दांना आपण पद असे म्हणतो, हे महत्त्वाचं आहे। पद कशाचं म्हणतात की समासातील शब्दांना आपण पद म्हणत असतो। जसं हे काय झाले, आपले पद झाले। जसं जर समजा आपण पहिले पद असं घेतलं, पहिला शब्द आणि दुसरा शब्द असं जर आपण घेतलं, जसं बघा पहिले शब्द म्हणजे पहिला शब्द कुठला आपला भाऊ आणि बहीण, बहीण काय झालं दुसरा शब्द झाला, भाऊ काय झाला पहिला शब्द झाला। म्हणजे पहिला शब्द म्हणजे काय तर पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे काय तर दुसरे पद, अशा पद्धतीने आपण देत असतो। म्हणजे हा भाऊ आपला पहिला पद झाला या वाक्यात आणि बहीण हे दुसरे पद झाले। अशा पद्धतीने आपण पद याला म्हणत असतो। शब्दांना जे आपण शब्द देत असतो समासामध्ये त्यांना आपण पद असे म्हणतो। आणि पहिले पद म्हणजे जे पहिल्या स्थानी येतं ते पहिलं पद आणि जे दुसऱ्या स्थानी येतं ते दुसरं पद। अशा पद्धतीने जर पहिलं पद म्हणजे महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस पद हे महत्त्वाचे असतात तेव्हा त्याला आपण प्रधान पद असे म्हणत असतो। आणि ज्यावेळेस पद हे कमी महत्त्वाचे असतात त्याला आपण गौण पद म्हणजे कमी महत्त्वाचे असे म्हणत असतो। म्हणजे महत्त्वाचे पद म्हणजे जसं आपण बघा महत्त्वाचे पद त्याला आपण प्रधान म्हणत असतो आणि त्याची खूण देताना आपण प्लस अशा पद्धतीने देत असतो। आणि जे कमी महत्त्वाचे असते, कमी महत्त्वाचे पद त्याला आपण गौण पद असे म्हणतो आणि त्याला आपण ह्या पद्धतीची खूण ही देत असतो। हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये हे सगळं बघितलंच होतं। आता आपल्याला बघा समासाचे 4 प्रकार पडतात। जसं बघा प्रधान आणि गौण।
जसं कशा पद्धतीने म्हणजे द्यायचं असतं, जसं बघा अविभाव समास पहिला प्रकार आहे, तत्पुरुष समास दुसरा, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. हे समासाचे एकूण 4 प्रकार पडतात मुख्य. त्याच्यामधला अविभाव समास म्हणजे काय की त्यातलं जे पहिलं पद असतं ते कसं असतं, प्रधान असतं आणि दुसरं पद हे गौण असतं. जसं प्रधान म्हणजे काय महत्त्वाचं असतं आणि दुसरं पद हे गौण असतं, तेव्हा त्याला आपण अविभाव समास असे म्हणत असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद हे गौण असतं आणि दुसरं पद हे महत्त्वाचं असतं, तेव्हा त्याला आपण तत्पुरुष समास असे म्हणत असतो. त्यानंतर तिसरा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदही प्रधान असतात, दोन्ही पदं आपली महत्त्वाची असतात. त्यानंतर चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदही गौण असतात. ह्या पद्धतीने आपण त्याला देत असतो चिन्ह, म्हणजे दोन्ही पद ज्यावेळेस गौण असतात तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास असे म्हणत असतो. त्यानंतर बघा समासामधला जो आपल्याला ह्या इयत्तेमध्ये आपल्याला तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास हे अभ्यासायचे आहे. आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तत्पुरुष समास म्हणजे काय आणि तत्पुरुष समासाचे उपप्रकार म्हणजे ज्यावेळेस त्याची उदाहरणं ज्यावेळेस येतात ते कशा पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे ते आपण बघूया. म्हणजे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये तत्पुरुष समास म्हणजे काय तो अभ्यासूया. तसं बघा तत्पुरुष समास म्हणजे बघा की ज्याचं पहिलं पद हे काय असतं गौण असतं आणि दुसरं पद हे काय असतं प्रधान असतं, त्यावेळेस आपण त्याला तत्पुरुष समास असे म्हणत असतो. जसं उदाहरण बघूया, मितालीला कविता तोंडपाठ आहेत. आता याच्यामध्ये तोंडपाठ याच्या खाली काय केले मी अधोरेखित केलेलं आहे, कारण हा काय आहे आपला सामासिक शब्द आहे. जसं संध्याकाळी रमेश क्रीडांगणावरती खेळतो, हा देखील आपला काय आहे सामासिक शब्द आहे. ज्यावेळेस आपण तोंड प्लस पाठ याची फोड कशी करणार, तोंड प्लस पाठ आणि क्रीडांगणाची फोड कशी करणार, क्रीडा प्लस अंगण, या पद्धतीची याची काय होतं याचा विग्रह होत असतो. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण हा शब्द बघतो की हे दोन शब्दांमध्ये आपलं पहिलं पद हे काय आहे गौण आहे आणि दुसरं पद हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये देखील असंच आहे की पहिलं पद हे गौण आहे आणि दुसरं पद हे महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी पहिलं पद हे गौण असतं आणि दुसरं पद महत्त्वाचं असतं त्या समासाला आपण काय म्हणत असतो तत्पुरुष समास असे म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा जसं तोंडपाठ याच्यामध्ये आपण सामासिक शब्द आहे, याच्यामध्ये काय आहे दुसरं पद हे काय आहे गौण आहे आणि पहिलं पद काय आहे महत्त्वाचं आहे. जसं क्रीडांगणाच्या बाबतीत पण दुसरं पद हे महत्त्वाचं आहे आणि पहिलं पद हे गौण आहे. वरील सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणजे दुसऱ्या पद जसं तोंड या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त करून दिलेला कोणी आहे पाठ या शब्दाने. फक्त आपण तोंड घेतलं तर ह्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होत नाही. जसं तोंड पाठ हा शब्द ज्यावेळेस आपण संपूर्ण घेतो त्यामुळे काय होतं की तोंड ह्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. जसं क्रीडा अंगण, अंगण ह्या शब्दामुळे क्रीडा ह्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजेच काय की पहिलं पद हे गौण झालं आहे आणि दुसरं पद हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वरील सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला काय झालेलं आहे विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. जसं बघा म्हणूनच त्याला आपण तत्पुरुष समास असे म्हणत असतो. आता तत्पुरुष समासामध्ये त्याचे 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे बघा कर्मधारय समास. कर्मधारय समासामध्ये काय असतं, कर्मधारय तत्पुरुष समास. आता कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये काय असतं की बघा ज्यावेळेस कर्मधारय तत्पुरुष समास असतो त्याच्यामध्ये जे पहिलं पद असतं, जसं बघा आपण एक उदाहरण घेऊया, नीलकमल. नीलकमल असं जर उदाहरण घेतलं, नीलकमल याच्यामध्ये याचा विग्रह कसा करतो आपण, नील प्लस कमल असं आपण त्याचा हे करणार विग्रह करतो. याचा विग्रह लिहिताना कसा लिहिणार, निळे असे कमळ, निळे असे कमळ. आता बघा याच्यामध्ये पहिलं पद हे विशेषण आहे आणि दुसरं पद हे नाम आहे. पहिलं पद हे विशेषण आहे आणि दुसरे पद हे काय आहे नाम आहे. जसं बघा नीलकमल याचा विग्रह आपण केला आहे नीलकमल. याच्यामध्ये कमळ हे काय आहे नाव आहे, एका फुलाचं नाव आहे आणि त्याची विशेष माहिती काय आहे की ते निळं आहे, नीळ आहे ते. म्हणजेच त्याची विशेष गुण दाखवण्याचं काम इथे केलेलं आहे की फुल आहे परंतु ते कसं आहे निळं आहे. म्हणजेच फुलाचे विशेष गुण इथे सांगितलेलं आहे. आणि कमळ हे काय आहे आपलं नाम आहे
म्हणजेच फुलांचं नाव आहे, जसं प्राण्यांचे, पक्ष्यांचे, कुणाचेही नाव, त्याला आपण नाम असे म्हणत असतो. आणि विशेष त्याच गोष्टीचा म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या गोष्टींना आपण विशेषण असे म्हणतो. म्हणजे कमळाचा विशेष गुण काय आहे, नीळ आहे. जसं बघा इथं विशेषण दिलेलं आहे नील, आणि कमल हे काय आहे, आपलं नाम आहे. म्हणजे ज्या समासामध्ये पहिलं पद हे विशेषण आणि दुसरं पद नाम असतं त्या समासाला आपण कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणत असतो. त्यातली लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम असतं तेव्हा त्या समासाला आपण कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणत असतो. त्यानंतर आपण तत्पुरुष समासाचं दुसरं उदाहरण बघूया. त्यानंतर बघा आपला त्याच्या कर्मधारय समासाचे आपल्याला काही वाक्य बघायचे आहे. जसं बघा कर्मधारय समासामध्ये सामासिक शब्द चिरस्थायी हा दिलेला आहे. त्याचा विग्रह कसा होणार, चिरकाल असे स्थायी. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातो त्यावेळेस सामासिक शब्द दिलेला असतो, त्याचा विग्रह आपल्याला करावा लागतो, किंवा त्यांनी चिरस्थायी किंवा मग त्यांनी विग्रह दिलेला असतो आणि आपल्याला समास ओळखायचा असतो. जसं बघा चिरकाल, चिर असते स्थायी, हे कुठला आहे, कर्मधारय समास आहे. किंवा मग त्यांनी आपल्याला विग्रह दिलेला असतो, आपल्याला सामासिक शब्द हा लिहायचा असतो. जसं बघा भवसागर, भवसागरचा विग्रह कसा होणार, भवरूपी सागर. जसं बहुजन, बहुजनचा विग्रह कसा होणार, बहु असे जन. हे कसे, हे काय आहे, कर्मधारय समासामधले आहेत हे सगळे. जसं भारत माता, भारत माताचा विग्रह कसा होणार, भारत हीच माता. जसं महात्मा, महात्माचा विग्रह होणार महान असा आत्मा. जसं महादेव, महान असा देव. जसं महाराज, महान असा राजा. ह्या पद्धतीने त्याचा विग्रह होणार. आणि जर आपल्याला विग्रह दिला असेल जसं चिरकाल असे स्थायी, तर आपल्याला त्याचा सामासिक शब्द लिहावा लागेल चिरस्थायी. जसं भवरूपी सागरचा काय आहे, भवसागर. ह्या पद्धतीने जर आपल्याला दिला असेल, विग्रह दिला असेल तर आपल्याला सामासिक शब्द लिहावा लागतो, किंवा मग सामासिक शब्द दिलेला असेल तर आपल्याला समासाचा विग्रह हा करावा लागतो. आणि जर बऱ्याचदा आपल्याला सामासिक शब्द दिलेला असतो किंवा विग्रह दिलेला असतो, बऱ्याचदा विग्रह दिलेला असतो आणि आपल्याला समास ओळखायचा असतो. जसं चिरकाल असे स्थायी, हे कुठला समास आहे, तर कर्मधारय समास आहे. म्हणजे ज्याच्यामधले पहिलं पद हे काय असतं, विशेषण असतं आणि दुसरं पद हे नाम असतं, त्यावेळेस आपण त्याला कर्मधारय समास असे म्हणत असतो. म्हणजे बघायचं की पहिलं पद हे विशेषण आहे आणि दुसरं पद नाम आहे, त्या ठिकाणी तो समास येतो कर्मधारय समास, तत्पुरुष कर्मधारय समास. त्यानंतर दुसरा आपला तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार होता आपला द्विगुण समास. आता द्विगुण समास म्हणजे काय बघा, जसं बघा त्रिकोण, हा एक त्यांनी त्रिकोण याची फोड होणार त्रि प्लस कोण, म्हणजे काय, तीन कोणांचा समूह. आपण अशा पद्धतीने त्याचा विग्रह लिहितो. जसं तीन कोणांचा समूह या पद्धतीने त्याचा विग्रह होतो. जसं याचा त्रि प्लस कोण म्हणजे त्रि म्हणजे काय झालं, तीन. म्हणजे याच्यामध्ये काय आलेलं आहे, हे संख्या विशेषण आहे पहिलं पद, आणि दुसरं पद काय आहे, नाम आहे. बरोबर. इथं त्रि म्हणजे काय, तीन. किंवा मग चौक आलं असेल तर चार, असं जर विचारलं गेलं, किंवा नवरात्र असं जर विचारलं गेलं. जसं नवरात्र म्हणजे काय, नवरात्रीचा समूह. जसं 9 प्लस रात्र, याच्यामध्ये काय आहे, हे पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि दुसरं पद हे नाम आहे. ज्या ठिकाणी पहिलं पद हे संख्या विशेषण आणि दुसरं पद नाम असतं तेव्हा त्या समासाला आपण द्विगुण तत्पुरुष समास असे म्हणत असतो. म्हणजेच याच्यामधलं पहिलं पद हे काय आहे, संख्या विशेषण आहे आणि दुसरं पद हे नाम आहे. जसं याच्यामध्ये बघा मी बरीच उदाहरणं घेतलेली आहे. जसं बघा सामासिक शब्द त्रिभुवन, त्रिभुवनचा विग्रह कसा होणार, तीन भुवनांचा समूह, आणि तो समास काय आहे आपला द्विगुण समास. म्हणजे पहिलं पद हे विशेषण, संख्या विशेषण आणि दुसरं पद काय झालेलं आपलं इथं नाम आहे. जसं बघा षण्मुख म्हणजे काय, 6 मुखांचा समूह, याचा विग्रह असा होणार. जसं आपल्याला बऱ्याचदा विग्रह दिलेला असतो किंवा मग विग्रहावरून आपल्याला काय करायचा असतो, समास ओळखायचा असतो. म्हणजे तीन ज्या ठिकाणी आलं, किंवा 6 आले, किंवा 4 आले, 7 आलं, पहिल्या पदामध्ये जिथं संख्या आल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय आलं, नाम आलं, तेव्हा त्या समासाला आपण काय म्हणत असतो, द्विगुण तत्पुरुष समास असे म्हणत असतो. म्हणजेच आपण ओळखायचं की तो काय आहे, द्विगुण तत्पुरुष समास आहे. जसं बघा त्रिभुवनाचा विग्रह कसा होणार, 3 भुवनांचा समूह. जसं षण्मुख म्हणजे काय, 6 मुखांचा समूह. जसं चौक म्हणजे काय, की 4 रस्त्यांचा समूह. जसं सप्त स्वर्ग म्हणजे 7 स्वर्गांचा समूह. जसं आठवडा म्हणजे 8 दिवसांचा समूह. किंवा मग नवरात्र 9 रात्रींचा समूह. जसं बघा
आपण इथं घेतलंय दशदिशा. दशदिशा म्हणजे 10 दिशांचा समूह किंवा बारभाई. बारभाई म्हणजे 12 भाईंचा समूह. हे कशामध्ये येतं सगळं? द्विगुण समासामध्ये. तर अशा पद्धतीने आपण समास आणि समासाचा जो दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समासाचे जे प्रकार आहे म्हणजे जे कर्मधारय आणि दुसरा आहे द्विगुण समास ते आपण बघितले. धन्यवाद.